नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय मंगेश तवले या चॅनलवरती आणि ॲपवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण ब्रिटिशांची भारतात झालेली सत्ता स्थापना या घटकाचा सिस्टमॅटिकली आढावा घेत आहोत. कारण बऱ्याच वेळा हे वेग कंटेंट असल्याने विद्यार्थी मित्रांच्या लक्षामध्ये येत नाहीत. ही देखील एक अडचण आहे आणि बरेचसे विद्यार्थी की या पार्टला स्किप करतात. तर हा नक्कीच स्किप करण्यासारखा घटक नाही आहे. कारण की मूळ इंडियन आयडेंटिटी किंवा जी ओरिजिनल इंडियन आयडेंटिटी होती तर ही एका पद्धतीने इथे अस्तित्वामध्ये होते आणि ब्रिटिशांनी तिला कसं ओव्हरटेक केलं आहे, टेक ओव्हर केलं आहे, हे साधारणतः आपण या सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसं ओके. तर आपण की प्लासी आणि बक्सार बेंगॉल परिसराचा आढावा घेतला. त्यानंतर आपण पुढील टप्प्यामध्ये येऊयात की विशेषतः कोणतं तर मग म्हैसूर, द लँड ऑफ म्हैसूर जो आपण विशेषतः पाहतोय समजा तसा. ओके. मग यामध्ये साधारणतः सुरुवातीला विजयनगर साम्राज्य होतं. कृष्णदेवराय की साधारणतः हा जो शासक होता तर या शासकानंतर की सुरुवातीला संगम घराण्यानंतर सलुव घराण्यानंतर तुलुव घराणं हे जरा संकटामध्ये सापडलं आहे. कारण 5 शहांपैकी 4 शहा एकत्र आल्या आणि त्यांनी तालीकोटा किंवा राक्षस तागडी किंवा वर्णी हट्टीच्या लढाईमध्ये की मलिकाय मैदान किंवा ज्याला आज आपण मुलुक मैदान तोप म्हणतो याचा वापर करून विजयनगर साम्राज्याचा पाडाव केला आहे. हम्पी हे जगातील सगळ्यात स्ट्रॉंग सिटी होती किंवा डिफेन्सच्या दृष्टीने बेस्ट सिटी होती. मात्र मनोधैर्य खचल्यामुळे सगळे लोक पळून आले आणि पुढील शेवटच्या टप्प्यामध्ये की संगम, सलुवा, तुलुवा आणि त्यानंतर शेवटी वोडियार घराण्याचं राज्य गंगावाडी परिसर किंवा मग नंतर त्याला म्हैसूर असं म्हटलं त्या परिसरात येऊन स्थिर झाला आहे. तिथे देखील किंवा साधारणतः नंतरच्या टप्प्यामध्ये योग्य अशा पद्धतीचे शासक येणार वोडियार घराण्याचे किंवा मग म्हैसूर पॅलेस तर आपल्या सर्वांना जगप्रसिद्ध आहे, माहिती देखील आहे. ओके. मग आता की या परिसरामध्ये म्हैसूर ही 1565 तालीकोटच्या लढाईत विजयनगरचे साम्राज्य नष्ट झालं. म्हैसूरमध्ये वोडियार किंवा वाडियार घराण्याची सत्ता आली. राजा या काळात होता चिक्क कृष्णराज किंवा चिक्क कृष्णराय. इथे की साधारणतः मग हैदर अलीचा उदय झाला आहे की तो वेगळ्या सैन्यामध्ये भरती चालला होता. त्यानंतर की जन्म साधारणतः 1722ला झाला. अत्यंत प्रामाणिक होता, मेहनती होता, कमी शिकलेला होता, मात्र मनमिळावू होता. 1755 साली फ्रेंचांच्या मदतीने त्याने दिंडीगुल की सुरुवातीला एक सैनिक म्हणून तो भरती झाला, नंतर सेनापती झाला आणि नंतर त्याने की राजाला संपवलं नाही मात्र बाजूला स्वतःच्या परिसरात एक वेगळी सत्ता स्थापन केली त्यानं. मग दिंडीगल आपला प्रश्न विचारून झाला MPSCने की दिंडीगल या परिसरामध्ये त्याने एक शस्त्रागाराची निर्मिती केली आणि ते शस्त्रागार की मग साधारणतः आधुनिक पद्धतीचं होतं. मग आपला प्रश्न देखील कसे विचारले जातात त्या काळात आधुनिकतेचे कन्सेप्ट कोणते होते, व्हॉट वॉज द मॉडर्न इन दॅट, हा एक आपला मेन कन्सेप्ट विचारला जातो. याचवेळी की 1761पर्यंत हैदर अली म्हैसूरचा शासक म्हणून त्याने कार्यरत राहिला आहे. लष्करी बळावर त्याने बेदनूर, सुंदा, होस्कोट, देडबेलापूर, सेरा, कॅनर आणि गुट्टे या परिसरावरती स्वतःचं वर्चस्व त्याने प्रस्थापित केलं आहे तसा. ओके. सो साधारणतः हा हैदर अली आहे आणि त्यानंतर मग पुढे त्याचा मुलगा की साधारणतः टिपू सुलतान जो आपण पाहतो आहे की साधारणतः टिपू. ह्या सगळ्या टेरिटरीज आहेत त्यांच्या की साधारणतः मग इकडे वरती निजामाचा परिसर आहे हा की या परिसरामध्ये निजामाचं साम्राज्य आहे. इकडं पोहोचलेत पेशवा किंवा मराठा साम्राज्य. त्यानंतर इकडे आला आहे म्हैसूर. ओके. आणि खाली इकडं काही किरकोळ राज्यकर्ते होते. हे मंगलोर बंदर आहे, मंगळूर किंवा मँगलोर, आणि इथं माहे बंदर आहे. त्यासोबतच इथं मद्रास परिसर आहे आणि त्यानंतर मग इथं पॉंडिचेरी परिसर आहे, तो आपण इथे ऑब्झर्व करू शकतो तसा. ओके. सो एक व्हेग आयडेंटिटी आपण पाहतोय. माधवराव पेशवे या काळात होते की पानिपताच्या युद्धानंतर मराठ्यांची झालेली हानी नानासाहेबांचे मधले चिरंजीव माधवराव पेशव्यांनी भरून काढली. व त्यांनी 4 वेळेस कर्नाटिक या परिसरात स्वारी केली. तुंगभद्रा नदीच्या खालचा परिसर त्याला कर्नाटिक असं म्हटलं जाईल, तिथं त्यांची स्वारी गाजली आहे. त्यानंतर की म्हैसूरवरती हल्ले केले आणि हैदर अलीला त्यांनी वारंवार पराभूत केला आहे. मात्र की जसं माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपला गेलेला परिसर हैदरने पुन्हा या काळात कमावलेला आहे तसा. हा एक प्लस पॉईंट झाला. प्रथम इंग्रज म्हैसूर युद्ध साधारणतः 1767 ते 69च्या दरम्यान झाला आहे. यामध्ये की इंग्रजांनी 1765 साली निजाम होता चिनकिलूज खान किंवा आसफ जहा जो मोहम्मद शाह रंगिलाचा सरदार होता, तो इकडे आला होता आणि नंतर पुढे त्याचे वारस गादीवरती होते. तर हैदराबादच्या निजामाशी या काळात ब्रिटिशांनी करार केला आणि हैदर अली विरुद्ध इंग्रजांनी निजामाला मदत करावी आणि निजामाने देखील हैदरला मदत करावी नाही असं ठरलं आहे.
ओके. मात्र निजामला की उत्तर सिरकार हा परिसर देण्यास साधारणतः प्रॉमिस केला आहे. मग कोणता, की याला नॉर्दर्न सिरकार, की साधारणतः चेन्नई, मद्रास, आंध्र प्रदेशच्या वरचा किनारा आहे किंवा ओडिसाचा उत्कल किनारा किंवा मग तो नॉर्दर्न सिरकार म्हणून तो गाजला जाईल. मग ब्रिटिशांनी काय केलं, की या परिसरात त्यांचं साम्राज्य होतं की ते निजामाला देतील असं ठरलं. मात्र आश्चर्य म्हणजे की त्यांनी मराठ्यांना देखील हे प्रॉमिस केलं आहे. ओके. मग गेम विदिन अ गेम. ओके. ही परंपरा आणि प्रक्रिया आपण पुढे पाहू शकतो तशी. मग आता की साधारणतः की निजामाला उत्तर सिरकार परिसराचा प्रदेश दिला जाईल. मात्र हैदर अली मनमिळा होता. हैदरने मराठ्यांशी तसेच आर्कॉटसोबत देखील भांडण होते. मग हैदर अलीने सिंपल ट्रिक केली की इंग्रज आणि हैदराबादचा निजाम, ओके, हे सुरुवातीला एकत्र होते. नंतर मराठे आणि कर्नाटकचा नवाब विरोधात म्हैसूर वन मॅन आर्मी होती. सुरुवातीला अशी परिस्थिती होती. ओके. की थोडक्यात म्हैसूर विरोधात सगळे. आता भारतीय शासक देखील त्या काळात एवढे मूर्ख होते की ते ब्रिटिशांची साथ द्यायला तयार होत होते. आणि म्हणून की कारण परिस्थिती देखील तशी होती. मात्र हैदरने काय केलं की मराठी या काळात पैशासाठी जरा नेहमी हातपुढाकार करत, कारण ड्राय एरियामध्ये मराठ्यांचं साम्राज्य निर्माण झालं होतं सगळं. ते बेसॉल्ट रॉकवरती होतं. मग मराठी कुठेही गेले की कोणालाही पैसे मागत. मग हैदरने मराठ्यांना शेवटी पैसे दिले आणि शांत केलं. त्यानंतर पुढे की वेगळे काही प्रदेश निजामाला दिले आणि त्यालाही शांत केला. की थोडक्यात विरोधातले दोन मेजर प्लेयर होते ते त्याने आपल्या बाजूने मिळवलेत. ओके. दॅट शोज द डिप्लोमॅटिक पॉवर्स. इंग्रजांचा सेनापती स्मिथ या काळात होता, तर हैदर अलीने त्याचा जोरदार पराभव केला, पाडाव करून टाकला अक्षरशः. इंग्रजांच्या बऱ्याच तोफा या काळात हैदरला मिळून गेल्यात. ओके. आधुनिक तर दिंडीगल या ठिकाणी त्याने सुरुवात केलीच होती. पुढची प्रक्रिया आली. मार्च 1769च्या आसपास हैदरने मद्रासला या काळात मजबूत वेढा दिला एकदम. ओके. यावेळी की मग मद्रासचा तह करण्यात आला आहे. की सुरुवातीला मग हैदरच्या विरोधात वेगळे सगळे लोक होते. हे हैदरचं की एक मोठेपणा की त्याने सगळे लोक आपल्या बाजूने वळवले. त्यानंतर मग मद्रासचा तह 4 एप्रिल 1769 रोजी झाला. मद्रासमध्ये पोहोचलेल्या हैदरला घाबरून इंग्रजांनी त्याच्यासोबत करार केला. व त्यामध्ये की एकमेकांची जिंकलेली प्रदेश परत करायची. यावरून ब्रिटिश किती हुशार होते आपण पाहू शकतो. की ब्रिटिश हारत, मात्र युद्धामध्ये जरी हारले तरी देखील ते तहामध्ये जिंकत असत. हा तर त्यांचा एक वेगळा डाव होता. मग आता की साधारणतः हैदर अली आणि ब्रिटिश यांचे वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणास्तव संघर्ष होत राहत. खास करून हैदर अली फ्रेंचांची मदत घेत होता आणि फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा होती. की टग ऑफ वॉर, रस्सीखेच इथं चालूच होती की कोणत्या परिसरावरती शासन प्रस्थापित करतं येतं असं. ओके. आणि म्हणून आता फ्रेंचांच्या मदतीने की म्हैसूर हा परिसर त्यांनी स्वतःचा टिकून ठेवला आहे. गव्हर्नर जनरल या काळात वॉरन हेस्टिंग होता दुसऱ्या युद्धाच्या वेळेस. इंग्रजांनी हैदरचं काय केलं तर मागे जो तह चालला होता त्या तहामध्ये झालेले करार स्वतःच मोडीत काढले आणि हैदर अलीचा विश्वासघात केला. अर्थातच हैदर काय करणार तर संतापणार की पूर्वी अगदी की ज्या लोकांना लल्लूपल्लू लिंबोटिंबू लोकांसारखं हरवून टाकलं, त्यांचे सगळे डाव त्यांच्यावरतीच पलटवले, तेच लोक आता मला आव्हान देऊ लागलेत. आणि म्हणून तो संतापला आणि संतापल्यानंतर 1769च्या मदतीच्या करारानुसार की मात्र मग काय झालं की आता की मराठ्यांनी हैदरवरती या काळात अटॅक केला. की पूर्वी ब्रिटिश आणि मराठी यांचा करार झाला होता. आता मागील वेळी वेगळे लढत होते, आता एकत्र झालते, पुन्हा वेगळे लढले. इंग्रजांनी हैदरच्या मदतीला यायला हवे होते. ओके. कारण करार काय ठरला होता की हैदरवरचे आक्रमण इंग्रजांवरचे आक्रमण मानले जाईल. मात्र इथं मुद्दा म्हणून मराठ्यांना पुढं घातलं आणि ज्यावेळेस मराठ्यांनी आक्रमण केलं त्यावेळेस ब्रिटिश हैदरच्या मदतीला आलेले नाहीत. हा सगळ्यात मोठा डाव त्यांनी खेळला आहे. पुढे माहे नावाचं बंदर आहे. ओके. केरळ परिसराच्या वरचा भाग. माहे बंदरावर इंग्रजांनी हल्ला केला आणि त्यावेळेस हैदरला फ्रेंच लोकांकडून या परिसरातून मदत पोहोचत होती. आणि म्हणून मग हैदरला की फ्रेंचांचा संपर्क होणार नाही या दृष्टीने त्यांनी माहे बंदरावरती हल्ला केला. मात्र मग काय झालं आहे, कारण मग हैदर आणि फ्रेंच लोक यांच्या संबंधांची भीती नेहमी यांना वाटू लागली होती तशी. ती ही प्रक्रिया पुढे आली आहे. नंतरच्या शेवटच्या टप्प्यात हे खास करून मग काय झालं तर मराठे निजाम आणि हैदर अली की हे एकत्र पुन्हा त्यांनी आणलेत. ओके. आणि मग त्यानंतर इंग्रजांविरुद्ध हे सगळे लोक एकत्र येऊन पोचले. हे सगळं लक्षात ठेवू नका. जे महत्त्वाचं आहे ते मी सांगेलच. फक्त माझं काम काय आहे की मी माझं काम ऑनेस्टली करतो आहे. ईच अँड एव्हरी बिट हे आपल्या सिलेबसमध्ये कव्हर केली जाईल. ओके. सो हे सगळं डेप्थमध्ये लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण याहीपेक्षा मोठमोठी युद्ध झाली आहेत. ओके. मग पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सगळे एकत्र लढले आहे. जुलै 1780 रोजी हैदरने कर्नाटिक या परिसरावरती हल्ला केला. कर्नाटक राज्य वेगळं आणि कर्नाटिक वेगळं आहे.
तुंगभद्रा नदीच्या खालच्या भागाला कर्नाटिक असं म्हटलं जाईल. मग त्या परिसरावरती हल्ला केला त्यावेळी त्याने कर्नल बेली आणि मेजर मनरो म्हणून होते दोघे हरवले आणि ब्रिटिशांची जी युद्ध करण्याची खुमखुमी होती एकदाची शांत करून टाकली आहे. गव्हर्नर जनरल या काळात वॉरन हेस्टिंग होता, तर त्याने निजामाला आणि नागपूरच्या भोसल्यांना हैदर अलीपासून वेगळं केलं की डिवाइड अँड रूल की पहिल्यापासूनच पक्के होते. मग पोर्टानोवा येथील एकदा या ठिकाणी हैदर हरला, मात्र नंतर ब्रेथवेटच्या नेतृत्वाखाली इंग्रज फौजांना देखील त्याने पुन्हा हरवला आहे. मग हा हैदरचा मोठेपणा की त्याच्या विरोधात कोणी काही बोललं, खास करून मराठी बोलण्याच्या बाबतीत खूपच वेगळे होते. मग हैदर अली की मराठी काही बोलत असले तरी स्वतःच्या बाजूने त्यांना वळवू लागला आहे. हे सगळ्यात मोठेपणा आपण पाहू शकतो त्याचा. पुढील टप्प्यामध्ये 1782च्या दरम्यान मे 1782 हैदरला विश्वासात न घेता मराठ्यांनी इंग्रजांची सालबाईचा तह केला पहिल्या इंग्रज मराठी युद्धाच्या वेळेस आणि त्यांच्यापुरतं हे युद्ध कायमचं संपवून टाकलं. मग आता हैदर कन्फ्यूज झाला, मात्र तो वारंवार हैदर अली काय करायचा तर वारंवार निजाम आणि मराठ्यांना स्वतःच्या बाजूने ओढायचा. मात्र हे दोघंही असे होते की ते मध्येच ब्रिटिशांना जाऊन मिळायचे. म्हणून हैदरची लढाई चालूच राहिली. त्याने शेवटी जनरल आयरकुटचा देखील पराभव केला का जो पराक्रमी सेनापती होता त्याचाही पराभव केला. मात्र हैदर अलीला कॅन्सर होता आणि मग दुसरं युद्ध चालू असतानाच हैदरचा मृत्यू झाला आणि मग त्याचा मुलगा टिपू सुलतान की हा टीनेजर असताना मग बऱ्यापैकी जरा की साधारणतः की मग वडिलांच्या मृत्यूनंतर की मग टिपूने एका पद्धतीने गादी सांभाळली. तसे मुंबईहून आले जनरल मॅथोने मंगलोर आणि बेदनूर या ठिकाणी टिपूच्या विरोधात लढाई चालू केली, मात्र टिपू पराक्रमी होता. मग यामध्ये मंगलोरचा तह झाला आणि युद्ध एका पद्धतीने संपलं. टिपूही नुकताच गादीवरती आला होता, त्यालाही लढाई टाळायची होती आणि होणार नुकसान टाळायचं होतं. सो मंगलोरचा तह मार्च 1784ला हा तह टिपू सुलतान आणि मद्रासचा गव्हर्नर लॉर्ड मॅकॉट यांच्यामध्ये झाला आहे. मग आता 1770 रोजी हैदर अलीने दिलेल्या व्यापारी सवलती होत्या त्या ब्रिटिशांनी टिपूकडून पुन्हा मिळवल्या. मधल्या काळात काढून घेतल्या होत्या त्या पुन्हा मिळवलेल्या आहेत तशा. सो पहिलं आणि दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. पुन्हा सांगतो, काही लक्षात ठेवू नका. पुढे तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध 1789 ते 1792 3 वर्ष. या काळात की एक दुःखी आत्मा भारतात आलता. तर त्या काळातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होता लॉर्ड चार्ल्स कॉर्नवॉलिस की त्या काळात 4 जुलै 1776 रोजी की अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची घोषणा झाली किंवा अमेरिकेने स्वातंत्र्य घोषित केलं होतं. मग कॉर्नवॉलिस तिथे पाठवला, अत्यंत पराक्रमी होता. मात्र जॉर्ज डब्ल्यू वॉशिंग्टन या लढ्यामध्ये एवढा स्ट्रॉंग झाला होता की त्याने कॉर्नवॉलिसचा आल्या समुद्र किनाऱ्यावरतीच पराभव केला. आणि जसं लहान मुलाला टपली मारून हाकललं जातं तसं कॉर्नवॉलिसला एका पद्धतीने हाकललं. कॉर्नवॉलिस गेला डिप्रेशनमध्ये, यार मी एवढा, माझा परिवार एवढा मोठा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉर्ड होता की लॉर्ड म्हणजे मोठमोठे जमीनदार आणि मोठ्या जमीनदाराचा मोठा मुलगा किंवा जमीनदाराचा जो मोठा मुलगा आहे फक्त त्यालाच लॉर्ड म्हटलं जाईल. इतर बाकीच्या मुलांना लॉर्ड म्हटलं जात नसे. जसं महाराष्ट्रात पाटील आहेत किंवा पटीदार आहेत समजा की त्यांच्या सगळ्या मुलांना पाटील किंवा पटीदार ही पदवी दिली जाते. मात्र लॉर्ड ब्रिटनमध्ये फक्त मोठ्या मुलालाच लॉर्ड ही पदवी दिली जाईल. सो चार्ल्स कॉर्नवॉलिस की हा लॉर्ड जरी असला तरी गेल्या त्याचा पराभव झाला आणि तो कच्ची झाला आहे मानसिक स्थितीने. मग राजाराणी म्हणलं की काळजी करू नको, अमेरिकेपेक्षाही महत्त्वाच्या वसाहतीवरती तुला आम्ही पाठवतो आणि ते म्हणजे मग भारत. मग इथं आल्यानंतर की त्याला पराक्रम गाजवण्याची खुमखुमी होती आणि म्हणून मग कारण नसताना तो वेगवेगळ्या काड्या करू लागला आहे. मग आता युद्धाचं कारण काय की साधारणतः टिपूला स्वतः साम्राज्याचा विस्तार करायचा होता. मग आता इथं विस्तार करत असताना की टिपूला की या परिसरात मलाबारचा जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरती टिपूचं साम्राज्य अजून पसरलेलं नव्हतं. तसं मग या परिसरामध्ये मलाबारच्या वेगळ्या त्रावणकोर आणि मलाबार यांचे वेगळे परिसर होते. तिथं स्वतःचा साम्राज्य विस्तार करावा असं टिपूचं म्हणणं होतं. तर म्हैसूर या परिसरावरून त्याने इकडे हल्ला केला. तर हल्ला केल्यानंतर कोणताही करार झाला नव्हता. तरी देखील कॉर्नवॉलिसने टिपूला सांगितलं की त्रावणकोर संस्थानाने आमच्यामध्ये करार झाला आहे. त्रावणकोरवरील आक्रमण हे ब्रिटिशांवरील आक्रमण मानलं जाईल. तसं तर कोणताही करार झाला नव्हता. मात्र त्याला युद्ध छेडायचंच होतं आणि म्हणून की मग त्याने आता टिपूला गाठलं एका पद्धतीने की टिपू याला गाठला आहे तसं. मग आता एक गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिस आला आणि त्रावणकोरवरती टिपूने हल्ला केला म्हणून की कॉर्नवॉलिसने आता टिपूवरती अटॅक करण्यास सुरुवात केली. तशा मग आता कोची संस्थानचा भाग तो घेण्याचा प्रयत्न करत होता. म्हैसूर संस्थानच्या काही बंडखोरांनी
त्रावणकोर परिसरात या काळात आश्रय घेतला होता. मग टिपूने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्रावणकोरवरती हल्ला केला. तर मग 1790 रोजी कॉर्नवॉलिस विरोधात इंग्रज, मराठी आणि निजाम हे एकत्र आलेत पुन्हा, की जे वडिलांनी केलं होतं हैदर अलीने तेच टिपूने केलं. मात्र टिपू जरा शिकलेला असल्यामुळे थोडासा आरोगंट होता, मनमिळावू नव्हता आणि म्हणून नंतर ही युती शेवटच्या टप्प्यामध्ये फुटली आहे. टिपूने मेजर जनरल मिलोचा खूप सहजरित्या पाडाव करून टाकला. मग कॉर्नवॉलिस शॉक झाला आणि त्याने स्वतः या मोहिमेमध्ये लक्ष घातलं तसं. मग आता कॉर्नवॉलिस आणि टिपू की साधारणतः एकमेकांच्या समोरासमोर आलेत. टिपू प्रचंड पराक्रमी होता आणि कॉर्नवॉलिस काही कमी नव्हता तसा. मात्र या दोघांमध्ये असं ठरलं की आता युद्धामुळे होणारं नुकसान टाळावं आणि म्हणून की आता तसं तर टिपू युद्ध पूर्णतः हरलं होतं असंही नाही, एका पद्धतीने माघार, की ब्रिटिश म्हणले की आपणही थांबूयात आणि तोही थांब तसं. आणि म्हणून की टिपूला इथं अर्धे राज्य गमावं लागले. मुद्दा म्हणून राज्य असं काढलं की त्याला समुद्रकिनारा मिळणार नाही, कारण टिपूचा मित्र या काळात होता, नेपोलियनचा मधल्या काळात उदय झाला होता. वडिलांनी फ्रेंचांची मदत घेतलीच होती हैदर अली यांनी, टिपूने देखील फ्रेंचांची मदत घेतली आणि प्रक्रिया पुढे चालूच राहिली. मराठ्यांना तुंगभद्रा नदीचा उत्तर भाग, की ब्रिटिशांनी काय केलं तर युती फोडली कॉर्नवॉलिसने, तुंगभद्रा नदीच्या वरचा भाग होता तो मराठ्यांना दिला आणि त्यासोबतच की साधारणतः मग निजामाला देखील नॉर्दर्न सरकार आणि इतर पूर्वीचा परिसर दिला होता त्याचा ॲक्च्युअली ताबा देऊन टाकला. याचवेळी की 3 कोटी रुपये युद्ध खंडणी टिपूवरती लादली, की जसं काही युद्ध एकट्या टिपूनेच लादलं होतं आणि म्हणून 3 कोटी रुपये युद्ध खंडणी काही सोपी गोष्ट नव्हती, तरी देखील टिपूने ती दिली आहे बिचाराने. जोपर्यंत या तरतुदींचं पालन केलं जाणार नाही तोपर्यंत टिपूची 2 मुलं ब्रिटिशांकडे असतील आणि जर पालन केलं नाही तर ती मारून टाकली जातील, थोडक्यात ओलीस. मग MPSCने यावरती प्रश्न विचारला आहे. ओके, तर MPSCने की साधारणतः 4-1 वर्षापूर्वी यावरती प्रश्न विचारून झाला आहे की या श्रीरंगपट्टणमचा तह आणि कोण आला आहे तर फेमस कॉर्नवॉलिस इथं आलेला होता. दोन्हीही प्रसिद्ध लोक होते तसे की या अटी. मग काय तर टिपूला अर्धे राज्य गमवावे लागले. मुद्दा म्हणून असा भाग काढला कारण टिपू मराठ्यांनंतर स्वतःचं नौदल उभारत होता आणि म्हणून मग नौदल उभारलं म्हणजे ब्रिटिशांना शह मिळेल तसा. त्यासोबतच मराठ्यांना तुंगभद्रा नदीचा जो भाग आहे की तो देऊन टाकला, त्यामुळे मराठी शांत झालेत. मध्ये 3 कोटी रुपये टिपूला द्यावे लागलेत आणि सोबत 2 मुलं देखील त्याची ओलीस ठेवावी लागलेत. ओके, मग साधारणतः की श्रीरंगपट्टणमचा तह. ओके, सो द फेमस वन कॉर्नवॉलिस. पुढे नंतरच्या टप्प्यामध्ये की आता सगळं काही स्थिर स्थावर झालं होतं. मग पुढे कोण आला तर मग गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली आला. 1792च्या दरम्यान युद्ध संपलं आणि 1799पर्यंत स्थिर स्थावर झालं होतं सगळं. मात्र वेलस्ली की टिपूला लोक म्हैसूरचा वाघ म्हणत. मग वेलस्ली म्हणा की तो जर म्हैसूरचा वाघ आहे तर मी बेंगॉलचा वाघ आहे. आता 2 वाघांमध्ये या काळात एका पद्धतीने रस्सीखेच चालू झाली. टिपू हा सुशिक्षित होता. वडील जरी अशिक्षित असले किंवा जास्त शिकलेले नसले तर त्यांनी टिपूच्या शिक्षणावरती चांगलाच भर दिला होता. टिपूला वेगवेगळ्या भाषा येत होत्या. या काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली होती. टिपूवरती या फ्रेंच राज्यक्रांतीचा मोठा प्रभाव होता. टिपू स्वतःला राजा म्हणून घेण्याऐवजी सिटीझन म्हणून घे, आय एम अ सिटीझन टिपू. कारण काय तर मग नागरिक असणं हे तिथं प्रतिष्ठेचं रक्षण मानलं जाईल. त्यासोबतच टिपूने बंदूकधारी आणि तोफखानाधारकांच्या वेगळ्या फलटणी निर्माण केल्या. त्याच्यापूर्वी हैदर अलीने देखील केले होते, त्याही केल्यात. युरोपातून वेगळी यंत्र या काळात बोलून घेतली होती. त्या काळात त्याने रॉकेट आणि मिसाईल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्याला यशही आलं, मात्र ते पूर्णतः ऑपरेट होऊ शकलेले नाहीत. त्याने शिक्षणावरती देखील मोठा भर दिला. फ्रेंच राज्यक्रांतीचा त्याच्यावरती प्रचंड प्रभाव होता. मग त्या लोकांनी ट्री ऑफ लिबर्टीज प्लांट केल्या होत्या, तर टिपूने देखील ट्री ऑफ लिबर्टीज प्लांट केल्या त्या. ओके, त्यासोबतच तिथे जॅकॉब नावाचा एक प्रसिद्ध गृहस्थ होता. त्याच्या कॅफे हाऊसमध्ये वेगवेगळी सगळी क्रांतिकारकांच्या बैठका होत असत. मग टिपूने देखील ठिकठिकाणी जॅकॉबियन हाऊसेसची निर्मिती केली किंवा जॅकॉबियन क्लबची निर्मिती केली. तो स्वतःला सिटीझन म्हणून घेत असे. त्याने आधुनिक पद्धतीचं शिक्षण घेतलं होतं. तो नौदल देखील उभारत होता. आणि सगळ्यात त्याचा बेस्ट फ्रेंड या काळात होतं म्हणजे नेपोलियन, की दोघांची पत्रव्यवहार होता, मैत्री होती तशा. आणि मग की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये टिपू ह्या साधारणतः शारदा देवीच्या मंदिरामध्ये, की शृंगेरीचं मंदिर आहे, तर या शृंगेरीच्या मंदिर परिसरामध्ये की तो कित्येक वेळा गुरुवारी आणि शुक्रवारी जात असत. त्यासोबतच तो लक्षचंडी यज्ञ करत असे. मराठ्यांनी मधल्या आक्रमणाच्या काळात शृंगेरीचं मंदिर सगळं पाडलं होतं, लुटलं होतं. मग आता की टिपूने ते पुन्हा दुरुस्त केले, डागडुजी केली आहे. त्यासोबतच तो गणपती आणि सरस्वती यांचा एक निस्सीम भक्त म्हणून तो स्वतःला म्हणून घेत असा. मात्र काही प्रमाणात फॅनॅटिक पण होता, की हे सगळे मिक्स कॅरेक्टर्स लोक होते. ते स्वतःच कन्फ्यूज होते की कोणत्या पद्धतीने वागावं तसं. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया इथे सगळी जोरात चालू झाली होती.
आणि टिपू अशा पद्धतीने इतरांपेक्षा वेगळा होता. तो भारतातील शेवटचा राजा ज्याने स्वतःची कालगणना निर्माण केली. त्याला आपण मुलुडी असं म्हणतोय. MULUDI ही सोलार आणि लुनार या दोन्हींचंही कॉम्बिनेशन होतं. इस्लामी कालगणना आणि भारतीय कालगणना या दोघांचं इथे कॉम्बिनेशन आपण पाहू शकतो तसा. मात्र मग आता की अशा पद्धतीने सगळं काही व्यवस्थित चालू होतं, सगळं काही आलबेल चालू असताना टिपूचे बहुतांश मंत्री या काळात हिंदूच होते. ओके, यामध्ये टिपूने वेलस्लीने खास करून टिपूवरती आरोप लावला की तो मराठे आणि निजाम यांच्यासोबत मिळून कट कारस्थानं करतोय. खरं तर तसं काही नव्हतं, किंवा मराठे आणि निजाम ही खूपच वेगळी कॅरेक्टर होते आणि टिपू एक वेगळा कॅरेक्टर होता तसा, की यांची एकी होणं जवळपास इम्पॉसिबल होतं. मग इथं अरब, अफगाण, तुर्की, मॉरिशस आणि थेट फ्रान्स संचालक मंडळाशी तो पत्रव्यवहार करतो आणि इंग्रजांविरोधात मोठं संघटन करतोय असा आरोप ठेवला. याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य होतं, नाही असं नाही, कारण मग नेपोलियन आणि टिपूची या काळात मैत्री होती. यावरून टिपूने जे उत्तर दिलं ते समाधानकारक न वाटल्याने की टिपू म्हणले की मी एक सेपरेट राजा आहे, तुमचा आणि माझा काही संबंध नाही, तर तुम्ही कोण मधले. टिपूचं म्हणणं बरोबरच होतं आणि म्हणून की वेलस्लीने टिपूच्या विरोधात या काळात मोहीम उघडली. तसे वेलस्लीने टिपूच्या मोहिमात की मग आता इंग्रजांनी प्रथम सेदसीर आणि नंतर मालेवेल या परिसरामध्ये टिपूचा पराभव करून टाकला. टिपूने नेहमी शांततेतच धोरण ठेवलं आहे. या काळात त्याने नेपोलियनला निमंत्रण पाठवलं की तू मदतीला आहे. नेपोलियन म्हणला की डोंट वरी, आल हँडल इट, मी येतोच आहे म्हणे. नेपोलियन या काळात इजिप्तपर्यंत येऊन पोहोचला होता. मग नेपोलियनचा पराभव की या वेलस्लीचा एक भाऊ होता, हा रिचर्ड वेलस्ली भारतात, आणि एक ऑथर वेलस्ली होता. तर या ऑथर वेलस्लीने नेपोलियनचा वॉटरलूच्या लढाईत पराभव केला आणि मग त्याचं मोठं नाव झालं. मग टिपू म्हणला की जर असं काय असेल तर मग मी याचा पराभव करेल. आणि मग हा काय म्हणला, भावाने नेपोलियनचा पराभव केला तर मी कमीत कमी टिपूचा तरी पराभव करतो. आणि मग आता ही पण मनात एक गाठ होतीच. 4 मे 1799 रोजी श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यावरती टिपू होता. तर तो वेगवेगळे यज्ञ करून या काळात जेवायला बसला. जस्ट जेवायला घास घेत असतानाच की तिथं गद्दारी झाली आणि श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यावरती की साधारणतः मग सोनेरी चावी लावली, ब्रिटिशांनी लाच दिली, किल्ल्याचे दरवाजे उघडले. टिपू सगळी रत्नजडीत असले वेगळे ड्रेस घालत असे की टिपूने मग हातामध्ये तलवार घेतली, बंदुका घेतल्यात आणि शत्रू सैन्यावरती तुटून पडला. तसं तर तो शरण जाऊ शकत होता, मात्र तो गेलेला नाही, कारण तसंही जगून काय उपयोग नव्हता. टिपूने ओळखलं. समोरून मग गोळाबारूद चालू झाला. टिपूला गोळी लागली आणि तो खाली कोसळला. खाली कोसळल्यानंतर सगळे ब्रिटिश सैनिक आजूबाजूला आले आणि तो जिवंत आहे की काय, कारण टिपू म्हणजे म्हैसूरचा वाघ, लोक घाबरून राहत त्याला. मात्र मग तो जिवंतच होता, तसा अर्धमेला होता. टिपूने बाजूलाच पडली तलवार या काळात घेतली आणि ती तलवार ज्यावेळेस उचलली आहे तर त्या तलवारीने वेगळे लोक मारले. मात्र त्या तलवारीच्या आघातामध्ये दुसऱ्या तलवारीच्या आघातात ती तलवार तुटली आणि टिपू त्या तलवारीकडे पाहतच राहिला तसा की लढायला निघाला आणि अशी घटना घडली. मग त्याच्या आत्मचरित्राचं नावच आहे की और तलवार तुट गई डॉट 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 और तलवार तुट गई. थोडक्यात भारतीय स्वातंत्र्याचं एक शेवटचं स्वप्न होतं टिपू टिकवण्यासाठीचं, की आधुनिक पुरुष होता त्या काळातील तो. मात्र तरी देखील काय घडलं आहे की जेणेकरून की टिपूचा तिथे मृत्यू झाला आहे. मग टिपूच्या शरीरावरील जे हिरे, माणिक, मोती यांनी तर लावले होते, त्याची तलवार या काळात रत्न जडित होती की ते ओढण्यासाठी सगळे ब्रिटिश लोक एका पद्धतीने मग झुंड उडाली तसे की टिपूच्या मृत्यूनंतर. मात्र मग आता की म्हैसूर प्रांत जो आहे की टिपू मग या श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यावरती धारातीर्थी पडला. मग आता म्हैसूर राज्याचं स्वातंत्र्य एका पद्धतीने समाप्त झालं आहे. ब्रिटिशांनी मुद्दामहून खेळी गेली टिपूला की आता बाजूला सारलं होतं, म्हणून त्यांनी काय केलं आहे तर टिपूच्या कुटुंबियांना वेल्लोरच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त करून टाकलं आणि म्हैसूरचं छोटंसं राज्य निर्माण केलं आणि त्यानंतर वोडियार घराण्याच्या कृष्ण राजाला दिलं आहे. त्यानंतर मग या कृष्ण राजाने तैनाती फौजेचा करार केला आणि नंतरच्या टप्प्यामध्ये विल्यम बेंटिकच्या काळात हे साम्राज्य संपुष्टात आलं आहे. तसं 1799ला इथं टिपूचा मृत्यू झाला आहे आणि एक साधारणतः की ब्रिटिशांना तोडीस तोड एक शासक होता, तोही अशा पद्धतीने संपून गेला तसा. आणि म्हणून मग म्हैसूर. ओके, सो आता मग पुढील टप्प्यामध्ये आपण मराठा साम्राज्याबद्दल माहिती घेऊयात की जो सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट आहे आणि ब्रिटिशांसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा साम्राज्य निर्माण करण्यामध्ये किंवा भारताचा ताबा घेण्यामध्ये जो अडथळा होता ते म्हणजे मग मराठा साम्राज्याचा आपण आता इथे आढावा घेऊयात.